हॅलो फ्रेंड्स, नो एव्हरीथिंग या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे पोटावरील चरबी कमी करणे। चरबी वाढण्याचे अनेक कारण असू शकतात। अकाली वजन वाढल्यामुळे देखील पोटावर चरबी वाढत असते। डिलिव्हरी नंतर महिलांचे पोट वाढले जाते आणि ते कमी होण्यास खूप त्रासदायक ठरत असते। प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक महिलेला आपल्या पोटाचा घेर कमी असावा असं वाटत असतं आणि ते कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात, परंतु वजन कमी होत नाही आणि पोटाचा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करतात। वजन कमी झालं की पोटाचा घेर आपोआप कमी होतो। त्यासाठी मी तुम्हाला अत्यंत असा साधा सोपा एक घरगुती उपाय सांगणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या पोटावरील चरबी वितळण्यास नक्कीच मदत होणार आहे। त्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला दोनच घटकांची आवश्यकता आहे। ते घटक कोणते आहेत ते आपण जाणून घेऊ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे पहिला घटक, हे आहे तिळाचं तेल। तिळाचं तेल आपल्याला खूपच आपल्या पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्याला अत्यंत असं गुणकारी आयुर्वेदिक तेल आहे ते। आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सैंधव मीठ। हे बारीक स्वरूपाचं सैंधव मीठ आहे। सैंधव मिठाचे दोन प्रकार आहेत, एक खडं मीठ आणि एक बारीक पिठी स्वरूपामध्ये हे जे आहे ते पिठी स्वरूपामधील सैंधव मीठ आहे। या दोघांच्या सेवनाने आपल्या पोटावरील चरबी नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे। चला तर मग आता आपण कृतीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एक रिकामा बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तिळाचं तेल घेणार आहोत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी 1 चमचा तिळाचं तेल घेतलेलं आहे। आणि दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सैंधव मीठ। सैंधव मीठ खूपच कमी प्रमाणामध्ये टाकायचं आहे। 1 चिमूटभर आपण सैंधव मीठ घ्यायचं आहे। या अशा प्रकारचे आपण चिमूट पकडून ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। या दोघांचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर हे सैंधव मीठ आणि तिळाचं तेल हे जे मिश्रण बनवलेलं आहे, तुम्ही रात्री जेवणानंतर 1 तासाने या तिळाच्या तेलाचं सेवन करायचं आहे। केल्यानंतर तुम्ही 2 मिनिटांनी 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे। आणि हा उपाय तुम्ही 3 महिने रेग्युलर करायचा आहे। याच्यामुळे तुमच्या पोटावरील चरबी 100% कमी होणार आहे आणि तुम्ही या समस्येपासून मुक्त होणार आहात। परंतु तुम्ही हा उपाय कंटिन्यू करा। तुम्ही हा उपाय नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा। तसेच नो एव्हरीथिंग हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह लवकरच येत आहे। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।